सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ 29 एप्रिल रोजी कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। या सभास्थळाचे भूमिपूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झालं। सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी 1 वाजता जाहीर सभा होणार आहे। या सभास्थळाचे भूमिपूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपाचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा कराड ओगलेवाडी रोडवरील कृषी बीज गणन केंद्र JK पेट्रोल पंपासमोर सैदापूर येथे दुपारी 1 वाजता होणार आहे। या सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन देखील धैर्यशील कदम यांनी केलं। या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या कराड परिसरामध्ये येत आहेत। विशेषतः या सैदापूरच्या हद्दीमध्ये कृषी बीज गुणन क्षेत्राच्या या विस्तीर्ण पटांगणावर त्यांची जाहीर सभा होणार आहे। भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं भव्य स्वागत या कराडकर मंडळींच्याकडून होणार आहे। आणि त्यांच्या सभेची तयारी म्हणून आज सर्व जाती धर्माच्या आणि सर्व स्तरातील कार्यकर्त्यांच्या हस्ते, माता भगिनींच्या हस्ते त्यांच्या सभेच्या सभामंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडलं। आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो। जसं कुठल्याही भक्ताला त्याच्या आवडत्या देवाचं दर्शन होत असतं, तसं या कराड परिसरातील नरेंद्र मोदींच्यावर प्रेम करणाऱ्या, मग नरेंद्र मोदींच्यावर सर्व पक्षीय लोक प्रेम करतात। या सगळ्यांना मनस्वी आनंद होत आहे, कारण प्रथमच या प्रीती संगमाच्या परिसरामध्ये या कृष्णामाईच्या पाण्यानं सुजलाम सुफलाम झालेल्या या कराड परिसरामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब येत आहेत आणि त्याचा उत्साह, प्रचंड उत्साह या भागामध्ये आहे। मी या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती करेन की 29 तारखेला बरोबर 1 वाजता या ठिकाणी प्रधानमंत्र्यांचं आगमन होणार आहे आणि ज्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये देशानं नेत्रदीपक प्रगती केली आणि उद्या 2047 साली विकसित भारतचं स्वप्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवावर प्रधानमंत्र्यांनी बघितलेलं आहे। आणि म्हणून 2024ची लोकसभा निवडणुकीला या देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे, या देशाचं भवितव्य कोण घडवणार आहे आणि हा देश 2047 साली विकसित भारत कसा होणार आहे यासाठीची ही निवडणूक आहे। ही निवडणूक स्थानिक ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक एखादा नगरसेवक निवडायची निवडणूक नाही, तर आता मी म्हटल्याप्रमाणे ही देशाची निवडणूक आहे। आणि या निवडणुकीसाठी आमचे नेते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले हे कमळ चिन्ह घेऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर उभे राहिलेले आहेत। आणि मला खात्री आहे आणि मी दाव्यानं सांगतो की गेली महिनाभर आम्ही या सातारा लोकसभेतल्या प्रत्येक गावोगाव जाऊन आलोय। उदयन महाराज 1.5 लाख मताच्या फरकानं 100% निवडून आहेत, हे आमची खात्री आहे। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।